ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा मॉर्निंग मोटिवेशन थॉट स्टार्ट करायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना साय इंडस्ट्रीतर्फे HR डिपार्टमेंटतर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जसं की आपला थॉट पण त्यालाच प्रेरित करून या ठिकाणी दिलेला आहे मी. न्यू इयर गिव्ज यू न्यू एनर्जी, चूज टू इन्व्हेस्ट इट वाईजली. ठीक आहे, सिम्पल साधं त्याचं मिनिंग आहे. तर त्याच्याबद्दल एक छोटीशी स्टोरी तुम्हाला स्टार्टिंगला सांगणार आहे. शॉर्टमध्ये आहे, एक मार्मिक स्टोरी आहे. सो एका मोठ्या अशा बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं. तर त्या ठिकाणी 3 विटा लावणारे कामगार होते. तर ते काम करत होते. तर साईडने एक मॅनेजर चालले होते. तर त्यांना एक उत्सुकता आली की बाबा ह्यांना जाऊन आपण 1-2 प्रश्न करावे. सो ते त्या ठिकाणी गेले. सगळ्यात पहिल्या वीट कामगाराला विचारलं की बाबा तू काय करतोय. तर तो कामगार त्या ठिकाणी उत्तरला, म्हटला त्यांना की दररोजच काम आहे, विटा लावणं, सिमेंट कालवणं, बोरिंग जिंदगी, बोरिंग लाईफ. हे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याला जे काही अँसरिंग त्यांनी केलं ते केल्यावरती दुसऱ्या कामगाराकडे गेले. तिथे त्याला विचारलं की बा तू काय करतोय, सेम क्वेश्चन, आणि त्या ठिकाणी त्याचा अँसर वेगळं आलं जरा. दुसरा कामगार म्हणाला की मी माझी जबाबदारी पूर्ण करतोय, मी माझ्या फॅमिलीला, जे काही माझी फॅमिली त्याचं उदरनिर्वाह करण्यासाठी जे काही काम आहे ते चांगल्या प्रमाणे प्रामाणिकप्रमाणे करतोय. यामुळे माझ्या मुलांचं शिक्षण होईल, माझ्या घरी राशन येईल, म्हणून हे काम मी प्रॉपरली करतोय विटा लावण्यास. ठीक आहे. त्याच्यानंतर ते अँसर ऐकून परत तिसऱ्या वीट लावणाऱ्या कामगाराकडं तो मॅनेजर गेला आणि त्याला विचारलं की बाबा तू काय करतोय. त्यावर तो वीट लावणारा कामगार थोडा चककला. त्याच्या डोळ्यामध्ये चैतन्य होतं, नवीन तेज होतं त्याच्याकडे, आणि कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह होता. तो म्हणाला की एका भल्या मोठ्या नामांकित कंपनीची ही बिल्डिंग आहे. ती बिल्डिंग बनवण्यासाठी माझा छोटासा खारीचा वाटा या ठिकाणी मी देत आहे. आणि हे देता देता या ठिकाणी जे येणारे नवीन स्किल्स आहे, नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरली आहे ह्या बिल्डिंग उभारण्यासाठी, तिथं मी ज्ञान घेत आहे आणि मी ते शिकून घेत आहे. तर तिघांचे उत्तर ऐकून तो मॅनेजर एकदम थोडासा प्रसन्न झाला आणि थोडक्यात त्यांनी त्याच्यावरती एक एक्सप्लेनेशन दिलं. सिंपल साधं याच्या ठिकाणी एक एक्सप्लेनेशन दिलं किंवा तिघांचे उत्तर या ठिकाणी सेपरेट आले. सगळ्यात पहिला जो काम करत होता तो ॲज अ नोकरदार म्हणून करत होता. फक्त डेलीचं येणं, डेलीचं रुटीन, वर्किंग करणं, घरी जाणं, दॅट्स इट. सेकंडरी जो होता तो जबाबदाऱ्या पूर्ण करत होता, रेग्युलर येणं, जे जबाबदारीने काम दिलं ते करत होता आणि तेवढ्या पुरतंच त्याचं आयुष्य सीमित होतं. बट तिसरा जो होता तो एक नवीन दृष्टिकोन घेऊन त्या ठिकाणी काम करत होता, एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन काम करत होता. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की 3 एम्प्लॉई प्रत्येक कंपनीमध्ये असतात. हे जसं त्या ठिकाणी 3 ह्या गोष्टीमध्ये आहे, या स्टोरीमध्ये आहे. प्रत्येक कंपनीमध्ये हे 3 एम्प्लॉई असतात, जे विटा लावण्याचं काम करतात, जे जबाबदारीने काम करतात, आणि तिसरा जो आहे लॉंग लास्टिंग दृष्टिकोन ठेवून काम करायचा प्रयत्न करतो. आपल्यामध्ये पण असे काही एम्प्लॉई असतील, पुढे येतील. तर त्यांनी सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं की नवीन वर्ष आपल्या सोबत त्या ठिकाणी आता चालू होते, रुजू होते. तर गेलेले जे काही वर्ष आहे ते धकाधकीचं जरी असलं तरी तुम्हाला एक नवीन स्थान देऊन त्या ठिकाणी गेलेलं आहे. गेलेलं वर्ष धावपळीचं जरी असलं तर तुम्हाला एक नवीन उंची या ठिकाणी देऊन गेलेलं आहे. गेलेलं वर्ष सोपं जरी नसलं तर एक नवीन आधार तुम्हाला या कंपनीमध्ये देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तर सगळ्यांनी एक त्या ठिकाणी मोटिवेशन स्वतःची मनामध्ये घ्या. एक निर्धार, एक रिझॉल्युशन सगळ्यांनी करा की आय विल इन्व्हेस्ट इन माय सेल्फ एव्हरी सिंगल डे. आता कुठल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आपल्याला, टाइम असेल, नॉलेज असेल आणि डिसिप्लिन असेल. मागच्या वर्षी माझ्यामध्ये ते डिसिप्लिन नव्हतं, ह्या वर्षी मी ते करायचा प्रयत्न करेल. जे नॉलेज मागच्या वर्षी माझ्यामध्ये नव्हतं, ह्या वर्षी साय इंडस्ट्रीच्या प्लॅटफॉर्मवरती मी करायचा प्रयत्न करेल. असा एक रिझॉल्युशन सगळ्यांनी करा. सेकंडरी, आय विल हेल्प अदर्स टू रेज माय टीम, माय कलिग अँड न्यू कमर्स. म्हणजे मी माझ्या कंपनीमध्ये दुसऱ्यांना पण या ठिकाणी हेल्प करेल. कशासाठी, तर माझ्या टीममध्ये जे काही अडथळे येतात त्यांना रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. सेकंडरी, माझे कलिग असतील त्यांना काही अडचणीत असेल ते रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. न्यू कमर्स असेल त्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करत असेल. म्हणजे हे एक रिझॉल्युशन आपल्या मनामध्ये सर्वांनी ठेवा. आणि सगळ्यात लास्ट, सगळ्यात बेस्ट आहे माझ्या आवडतीचं, आय वोंट कंप्लेन, आय विल फाइंड सोल्युशन. म्हणजे मी कंप्लेंट करणार नाही. कंप्लेंट करण्यामध्ये जो काही वेळ जातो, जी काही एनर्जी जाते, त्याच्यापेक्षा सोल्युशन काढण्यामध्ये जी मजा आहे ती माझ्या कशातच नाहीये.
सो आजचा हा मॉर्निंग मोटिवेशन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सगळ्यांसाठी डेडिकेटेड हा थॉट आहे. तुम्हाला नवीन एनर्जी भेटेल, न्यू आयडिया भेटेल, त्या सगळ्या तुम्ही चांगल्या जागी युटिलाइज करा, जेणेकरून तुमच्या स्वतःच्या करिअरमध्ये काहीतरी अपग्रेड होईल. वर्ष तर येत राहतात, डेट बदलत राहते, पानं उलटत राहतात, पण एक कन्सिडरेशन करा की एक नवीन एनर्जी, एक न्यू थॉट आपल्या लाईफमध्ये आपण कसं बिल्डअप करतोय आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण स्वतःला कुठल्या स्तरावरती घेऊन जातोय हे लॉंग लास्टिंग लक्षात ठेवा. कारण वेळ काळ हा बदलत राहतो, सिच्युएशन ही बदलत राहते, अपवर्ड डाऊनवर्ड नेहमी चालूच राहतात, पण आपण त्यातनं काय शिकतो, एक्सपिरियन्स घेतो, डिमोटिवेट होतो, इतरांना मोटिवेट करतो, हे आपल्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. सो पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.